बाल मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. वेलकम बॅक. Welcome back to the session of mathematics where we have to learn maths made easy by Karkhile sir. And here, गरीबों का अरिजीत सिंह लेके आ चुका है आपके लिए the question that was asked in GE 2001. ठीक है, y is sin x plus e ची power x असं दिलंय. डबल डेरिव्हेटिव्ह काढा. तर जो सिंगल आहे तो काढू आपण dy by dx. e is sin चा आला, cos e ची power x चा e ची power x तोच आला. मुद्दा असा होता की डी स्क्वेअर एक्स बाय डी वाय स्क्वेअर काढायचा होता, म्हणून आपण उलट केलं, खाली डोकं वर पाय. डीवाय बाय डीएक्स ऐवजी डीएक्स बाय डीवाय लिहिला तर पॉवर काय होईल? निगेटिव्ह. बस झालं. याला रिसिप्रोकल करून लिहिलं तर -1. त्याला 1 बोललो मी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. सो डीएक्स बाय डीवाय चा विथ रिस्पेक्ट टू वाय. डी बाय डीवाय ऑफ दिस फंक्शन कंपोजिट फंक्शन आहे. सो मायनस. अच्छा, मी आता काय केलं, एक स्टेप वाढवली. डी बाय डीएक्स, कारण एक्स होतं ना, डी बाय डीएक्स ऑफ दिस फंक्शन इनटू डीएक्स बाय डीवाय कंपोजिट n इंटू फंक्शन रेस टू n -1 आणि गुणिले डेरिव्हेटिव्ह फंक्शन राहिलं ना बेटा, डी बाय डीएक्स ऑफ फंक्शन. दॅट फंक्शन इज कॉस एक्स प्लस ई ची पॉवर -x. आय रिपीट, n म्हणजे -1 इंटू फंक्शन रेस टू n -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट एक्स आणि गुणिले तुमचा फ्रॉम 1 ही व्हॅल्यू टाकून दे, cos x प्लस ई ची पॉवर x प्लस आहे. प्लस आहे का मायनस आहे? गडबड तो नाही ना किया? ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, माझ्याकडून चुकून झालंय हे. चुकून झालंय हे. ही पॉवर प्लस आहे, नाही तर अख्ख्या सम मध्ये गडबड झाली असती. ते प्लसच आहे, मायनस कुठंच नाहीये. झालं. चला, सो cos x प्लस ई ची पॉवर x च्या डोक्यावर -1. ओके, कुठून आलं बेटा हे? फ्रॉम 1. कुठून आलं हे? फ्रॉम फर्स्ट. चला, झालं. आता एक काम करू आपण, हे मायनस साइन आहे. ओके सर, cos x प्लस ई ची पॉवर x च्या डोक्यावर, चला एक स्टेप वाढवू आपण. हे बघा, -1 ॲज इट इज cos x प्लस ई ची पॉवर x च्या डोक्यावर -2 झालं, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, की बच्चा cos चा डेरिव्हेटिव्ह काय रे? मायनस साइन x प्लस ई ची पॉवर x चा काय रे? ई ची पॉवर x. आणि ही टर्म ॲज इट इज cos x प्लस ई ची पॉवर x च्या डोक्यावर -1. हॅपी. आता याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये बघ, ऑप्शनच्या हिशोबाने जर करायला मी गेलो तर बेटा वरती 1चा तर संबंधच नाही, कारण न्यूमरेटरला बघ निगेटिव्ह साइन तर येणारच आहे. पण इथं साइन एक्स मायनस ई ची पॉवर एक्स, साइन एक्स प्लस ई ची पॉवर एक्स असं दिसतंय. तर बेटा एक काम करतो ना, हे मायनस साइन इथं हात फेकलं तर हा प्लस होईल आणि तो मायनस होईल. मग त्याला असं लिहू का मी, साइन एक्स मायनस ई ची पॉवर एक्स भागिले, का भागिले? कारण हे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉवर आहे ना, -2 आणि -1 -3 खाली गेल्यावर प्लस, कारण सेम टर्म आहे ना. cos x प्लस ई ची पॉवर एक्स च्या डोक्यावर 3. आणि आय होप जमला हा ऑप्शन. स्क्रीनशॉट घ्या. जितका स्पीड येईल, इनफॅक्ट स्पीड यायला पाहिजे, आणि तो प्रॅक्टिसने येतो. त्यामुळे नुसत्या स्पीडच्या मागे कधीही कोणीही कसंही लागू नका. अंडरस्टूड व्हेरी वेल. अरे बाबा, अंडरस्टूड ऑर नॉट? अर्धी जनता तर गायब झाली. बोलो. एजी, कल्याणी, साहिल, स्वराज, विद्या, अंडरस्टूड? चलो, नेक्स्ट क्वेश्चन वन्स अगेन फ्रॉम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. उद्या मी डिफरन्शिएशनचा पेपर घेतोय, किंवा परवा घेऊ, तुमच्या इच्छेनुसार घेऊ, पण चांगला अभ्यास करा. जबरदस्त महत्वाचा टॉपिक हे, तुम्हाला कळालं असेल. हा, आउट ऑफ मार्क्स यायला पाहिजे, एवढी प्रॅक्टिस करा, एवढी मेहनत करा. चलो, दिस वॉज आस्क्ड इन 2007. if y is equal to cos square 3x upon 2 minus sin square 3x upon 2 once again d square by dx square किती? क्वेश्चन मार्क. हा सीईटी 2007 चा क्वेश्चन आहे.
फर्स्ट ऑप्शन -3, second 3 under root, third option 9y, and the last option -9y. ठीक है. सो बेटा y हे एक फंक्शन दिलं, मोघम चालायचं नाही. cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा इज cos 2 थीटा. कम ऑन, cos 2 थीटाचा फॉर्म्युला माहित पाहिजे बच्चा तुला. इट इज cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. गेटिंग? बघ ना, थीटा सेम cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. याला काय लिहिणार मी? cos ऑफ 2 थीटा. सो cos ऑफ 2 थीटा म्हणजे 3x/2 कॅन्सल आउट. सो y काय आला? cos ऑफ, कम ऑन, 3x. डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं, व्हेरी इझी. चला सिंगल काढा. dy बाय dx इज cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, अँगल काय आहे बच्चा? 3x, यू नो, dy dx ऑफ 3x. सो मायनस साइन 3x इंटू डेरिवेटिव ऑफ 3x, 3 बाहेर येईल, x चा 1. फायनल आंसर प्यारे बच्चों -3 साइन 3x. डबल घ्या, d² बाय dx स्क्वेअर इज -3 इंटू साइन 3x चा डेरिव्हेटिव्ह cos 3x. बघा नीट लक्ष दे, -3 कॉन्स्टंट, साइनचा डेरिव्हेटिव्ह cos 3x गुणिले 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू 1 which is equal to -3 इंटू 3 -9 cos ऑफ 3x. आणि माझ्याकडे cos ऑफ 3x काय? y. सो याला काय म्हणूया आपण? स्टार इक्वेशन म्हणू? नाही, 1 म्हणू? 1. ओके. cos ऑफ 3x इज y. सो बच्चा -9y. कुठून आलं हे? फ्रॉम फर्स्ट. सो -9y, दॅट मीन्स डी ऑप्शन. स्क्रीनशॉट घ्या. मजा आली? आहे की नाही सिंपल बेटा? फक्त हे मल्टिपल अँगल्स पार्ट कशाची गरज पडेल सांगता येत नाही. दॅट्स वाय कम्प्लीट बुकलेट पार्ट पाहिजे, विषयच नाही. ठीक आहे ना, कम्प्लीट बुकलेट पार्ट पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे, वन्स अगेन AI-EEE 2002 चा क्वेश्चन घेऊ आपण. इफ y इज इक्वल टू x प्लस अंडर रूट ची पॉवर n 1 प्लस x स्क्वेअर d² y बाय dx स्क्वेअर प्लस x into dy by dx is question mark. First option minus n square y. Second n square y. Third minus y. And last 2 x square y. Okay. AI-EEE 2002 कधीचा क्वेश्चन आहे बच्चा? AI-EEE 2002. तेव्हा 4-5च्या अगोदर 2000 AI-EEE. चलो, आई एम लुकिंग एट द क्वेश्चन प्यारे बच्चों. 1 प्लस एक्स स्क्वेअर ही टर्म आहे. ठीक आहे. आता यांनी मला हे जे दिलंय y इज इक्वल टू समथिंग, तर मी पहिला डेरिव्हेटिव्ह काढतो आधी. आता वेळ वाचू आपण थोडा. चला, dy बाय dx आहे का नाही कंपोजिट फंक्शन, फंक्शनची पॉवर n. मग याला काय लिहू? n इंटू x प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स ची पॉवर n-1 गुणिले d बाय dx ऑफ युअर फंक्शन विच इज x प्लस अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. चला, n इंटू फंक्शन h to n-1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन कंपोजिट. ठीक आहे बेटा, इट इज इक्वल टू, ही टर्म तर अशीच राहील, याला काही करायचंच नाही. n इंटू एक्स प्लस रूट ऑफ
this way into d of x is 1 plus square root of function. Answer will be 1 upon 2 root function बेटा गुणिले derivative of function. Composite come on कळतंय का नाही बेटा 1 upon 2 root function is 1 plus x into derivative of function is equal to इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकू आपण ठीक आहे बरं दिसेल जरा चलो वन्स अगेन ह्या टर्मला काहीच नाही करायचं ऍज इट इज n इंटू एक्स प्लस दिस वे झालं काय होईल बेटा इथं इंटू ह्या ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन 2 इंटू अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इथं काय होईल बच्चा डेरिव्हेटिव्ह 1 इज 0 एक्स स्क्वेअरचा 2x म्हणजेच नुसता 2x उरला तो या 2 सोबत काय होईल कॅन्सल आउट चला मग आता पुढे काय करू आपण क्रॉस मल्टिप्लाय करू ही टर्म अशीच ठेवतो n इंटू एक्स प्लस ठीक आहे ना आणि आतमध्ये रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 विल बी प्लस इथं काय उरला ओनली एक्स अपॉन रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय वाला हा जो रूट आहे याला डावीकडे घेऊन येऊ तर मग कॅन आय से स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर डावीकडे काय बच्चा dy by dx which is equal to n into this term आणि as it is so n बेटा बघ ना ही टर्म सेम आहे तर मी याला असं म्हणू का n इंटू एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर ही टर्म सेम आहे पॉवरची काय होईल बेटा हा नीट लक्ष द्या ही टर्म सेम आहे n मायनस 1 आणि तर पॉवर काहीच नाही म्हणजे 1 तर बेरीज होईल ना सो n मायनस 1 प्लस 1 आन्सर विल बी n ओनली गेटिंग चला स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी ते पुसतो वरचा पार्ट ठीक आहे झालं आता डायरेक्ट डिफरन्शिएट नाही करायचं स्क्वेअरिंग करायचं कारण की स्क्वेअर रूट रिमूव्ह करा त्यासाठी ही स्टेप वाढवायची मुद्दाम तसंही चालतं पण तसा राडा बराच वाढतो स्क्वेअरिंग केलं हे रूट गायब होईल उरल काय बेटा 1 प्लस एक्स स्क्वेअर dy बाय dx ह्या ब्रॅकेटचा सुद्धा स्क्वेअर इज इक्वल टू इथे तुम्ही स्क्वेअर करताय तर हा जो n आहे सोबतच्या त्याचा होईल स्क्वेअर n स्क्वेअर ऍग्री ही जी टर्म आहे एक्स प्लस अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअरच्या डोक्यावर 2n यांचा झाला n स्क्वेअर याच्या पण डोक्यावर 2 येईल तर यांचं काय होईल 2n स्क्वेअर केल्यावर झालं आता अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आता काय करायचं बेटा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आता दुसरा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला बरं का आणि दुसरा घेताना बघ स्टेप बाय स्टेप करतो घाबरू नको हा u आणि हा v u डेरिव्हेटिव्ह v सो बघ बच्चा 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy dx ऑफ dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस v डेरिव्हेटिव्ह u म्हणजेच dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू उजवीकडे n स्क्वेअर तर कॉन्स्टंट टर्म आहे बेटा है की नाही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म गेटिंग चला मी एक स्टेप वाढतो डी बाय dx ऑफ एक्स प्लस रूट मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर च्या डोक्यावर 2n we have to simplify and we have to come to the answers of this म्हणजेच we have to express in terms of y प्रत्येक ठिकाणी तुम्हाला y दिसतोय म्हणजे मला याची गरज पडणार आहे स्टार इक्वेशन म्हणून आपण गिवन इक्वेशनला कळतं का बेटा गिवन इक्वेशनला काय बोलतोय मी स्टार त्याची गरज पडणार आहे आपल्याला आता बघ बेटा 1 प्लस एक्स स्क्वेअर ऍज इट इज dy बाय dx ऑफ dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर कम ऑन dy बाय dx चा कंपोजिट झाला आता dy बाय dx चा स्क्वेअर आहे सो n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे 2 बघा बेटा लक्ष दे
2 into dy by dx च्या डोक्यावर 2 minus 1 into derivative of dy by dx म्हणजेच d square y by dx square. I repeat, n into x raised to n minus 1 असं केलं आणि dy by dx चा परत डेरिव्हेटिव्ह d square by dx square according to composite function plus dy by dx bracket square as it is, याला काहीच नाही करायचं आपल्याला, गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 आणि x स्क्वेअर चा 2x इज इक्वल टू n स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म इज समथिंग वी आर इंटरेस्टेड. सो बच्चा x चा आला 1 प्लस ही पॉवर 2n आहे ना, आय एम व्हेरी सॉरी, परत एकदा कंपोजिट होईल दिस फंक्शन ची पॉवर 2n. सो n इंटू x रेस टू n मायनस म्हणजे 2n इंटू फंक्शन, हे फंक्शन ची पॉवर 2n मायनस 1, ठीक आहे, n इंटू फंक्शन रेस टू 2n मायनस 1 गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, हे लेंदी आहे, घाबरायचं नाही, 1 प्लस एक्स स्क्वेअर. ऍग्री, ठीक नाही, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. चला आता इथे पहा बेटा, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 2, मला असं लिहू का, 2 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. ऍग्री, बघ ना, दोन गेले एक इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. काय करतील सर, दिस इंटू दिस डी क्यूब वाय बाय डी एक्स, तसं होत नाही, हा डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा सिंगल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. चला इथे पहा, प्लस मी टर्मला लिहू का, 2x इंटू dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इट इज इक्वल टू, पलीकडे n स्क्वेअर इंटू हा जो 2n आहे, तर मी याला म्हणू का 2n क्यूब x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. ही जी टर्म आहे, एवढा राडा करण्यापेक्षा ती कोण आहे, सिम्पली त्याची पॉवर n, नाही त्याला तसंच ठेवतो, नंतर सिम्प्लिफाय करू, x प्लस रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर दिस वे गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ x विल बी 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. मला असं वाटतं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इथंच काय करू, रिप्लेस करू, म्हणजे आपला भरपूर ताण वाचल. आलं का लक्षात, हे सगळंच वाचल आपलं, ठीक आहे. चला वेळ वाचू आपण इथंच रिप्लेस करू याला. हे बघ, इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू बेटा डी बाय डी एक्स ऑफ, ही जी टर्म आहे x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर ची पॉवर 2n आहे, तर मी त्याला सिम्पली y चा स्क्वेअर लिहितो, विषय संपला. कालक नाही काला, बघणार आहोत पॉवरची पॉवरचा गुणाकार, सिम्पली y स्क्वेअर लिहितो मी त्याला. मग आता पुढच्या स्टेपला, ह्या स्टेपला n स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर मी लिहितो बेटा 2y dy बाय dx. आता ह्या स्टेपला हा 2 प्लस मधल्या टर्म्सचा हा 2 आणि इकडचा हा 2 गॉट कॅन्सल्ड आउट. बच्चा हा dy बाय dx गेला, dy बाय dx चा स्क्वेअर आहे, सो हा एक जण गेला, हा dy बाय dx गेला. सो उरलं काय माझ्याकडे, दिस इम्प्लाइज बघ 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू n स्क्वेअर वाय. अरे कळलं का नाही कळलं, विच इज सिम्पली इक्वल टू n स्क्वेअर वाय. बी ऑप्शन इज करेक्ट. समजलं का नाही समजलं का, कोणी टेन्शन मध्ये, समजतं बेटा. सो शाल वी स्टॉप हियर. होमवर्क करणार आता, होमवर्क देऊ, यस, एव्हरी डे यू टू कंप्लीट दॅट टास्क. गेटिंग चलो, so bye bye, take care. Homework you have to do compulsory, math as well as
फिजिक्स. आज पेपर आहे, लक्षात ठेवा.